नामदार गिरीश महाजन हे रस्त्याच्या कामांची पाहणी करत असताना कामे वेळेत पूर्ण केली असती तर अनेकांचे जीव वाचले असते. संपूर्ण शहर टप्प्याटप्प्याने रस्त्यांची कामे हाती घेण्याऐवजी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने वाहतूक कोंडी बरोबरच रस्ते अपघात होत असून मखमलाबाद रस्ता दोन्ही टोकाकडून काम सुरू करण्यात आलं असल्याची तसेच सुरुवातीला एकीकडूनच काम पूर्ण करण्यात आले असते तर वाहतूक कोंडी झालीच नसती असे महाजन साहेबांना सांगण्यात आले. तसेच पावसाळ्यात काम होणार नसेल तर वाहतुकीसाठी सदरील रस्ते मोकळे करून देण्यात यावेत. नाशिकच्या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला वेळेत कामे पूर्ण केली नाही म्हणून दंड करण्यात येऊन गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केली आहे. मात्र मंत्री महोदयांनी केवळ हो बघतो एवढेच उत्तर दिले. खड्ड्यांबाबत तसेच नाशिकमध्ये रस्त्यांमुळे गेलेल्या बळींच्या प्रश्नावर आक्रमक होत असल्याचे बघितल्यानंतर महापौरांनी तर दौऱ्यामधून गिरीश महाजन यांच्याशी बोलत असताना बाजूला बोलावून रस्ते आणि खड्डे बुजवण्यात येणार असून कामे सुरू केली असल्याचे सांगितले आहे. त्यांना शहरातील रस्त्यांमुळे गेलेल्या बळींबाबत विचारलं असता 10 लाख रुपये भरपाई दिल्याचे सांगितले. पैसे देऊन जीव परत येणार आहे का? केवळ पाहणी करून काही होणार नाही. त्वरित ॲक्शन घ्या असे यावेळेस महापौर यांना सांगण्यात आले. परिसरातील तक्रारी सोडवण्यासाठी आपल्या सेवेत सदैव तत्पर ॲडव्होकेट सुरेशराव आव्हाड, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल, सौ कविताताई सु आव्हाड, अध्यक्षा बिंदू फाउंडेशन.